आज आपण ही सुंदरशी रांगोळी बघणार आहोत. ह्याच्यासाठी मी मिक्स शेडची वूल घेतलेली आहे 3 कलरमध्ये. राणी कलर, व्हाईट कलर, पिंक कलर आणि येलो कलर आहे, ग्रीन कलर पण आहे आणि B7000 चा ग्लू पेन्सिल ही ड्रॉ करण्यासाठी घेतलेली आहे आणि सीझर घेतलेली आहे. हा मी नॉर्मल आपला केकचा बोर्ड येतो, तो घेतला आहे आणि त्याच्या पाठी मी आता वर्क करणार आहे. हा पण माउंट बोर्डच असतो. ह्याच्या पाठी तुम्हाला हवंय तसं तुम्ही डिझाईन काढून घ्या. रेडी डिझाईन्स पण मिळतात, ती तुम्ही ट्रेस केलीत तरी चालतील किंवा जर तुम्हाला काढायची असेल तर एका पेपरवर काढून मग ती ह्याच्यावरती ड्रॉ करा. माझा व्हिडिओ मध्ये बंद असल्यामुळे मी हे मधलं फुलाचं जे चिटकवणं आहे ते बंद होतं. पण काही हरकत नाहीये. जे आपण पुढे करतोय तेच सगळीकडे करायचंय. प्रत्येक जेव्हा आपण वूल चिटकवतो तेव्हा आपण पहिला आउटलाईन करून घ्यायची आहे आणि मग सेंटरला यायचं आहे. त्याप्रमाणे मी राणी कलर आणि ब्राऊन कलर हे करून घेतलेलं आहे. प्रत्येक गोष्टीची आउटलाईन करा आणि मगच घेऊन या आतमध्ये वूल आणि आपण ह्याला B7000 चाच ग्लू वापरलेला आहे. थोडं सुकून द्यायचं आणि मग आपण त्याच्यावरती चिटकवायचं. खूप फास्ट वर्क होतं म्हणून मी हाच ग्लू वापरते. आता जे मधलं सर्कल होते 2 ते मी कंप्लीट केलेले आहे. आता मी ही पानं करायला घेते म्हणजे फुलांच्या पाकळ्या आहेत या, त्यांना मी ग्लू लावते आहे. रांगोळी ही करताना आपण आधी आउटलाईन करून घ्यायची आणि मगच मधलं जे आपलं वर्क आहे ते करत जायचंय. आता हे थोडा वेळ सुकून द्यायचंय. मी सुकून दिलं होतं वेळ त्याला आणि आता मी हे डार्क ग्रीन कलरची ही रांगोळी वूल वापरते आणि ते मी कंटिन्यूच करत चिटकवत जाणार आहे. ह्याला कुठेही मध्ये तोडायचं नाहीये. आपण एकदम शेवटला त्याला तोडणार आहोत. हे असं करत जायचंय कंटिन्यू. सगळे जे पेटल्स आहेत त्यांची आउटलाईन मी ग्रीन कलरने करत आहे. हे मी पूर्ण करून घेतलेलं आहे. आता ज्या मधल्या पाकळ्या आहेत त्यांना मी ग्लू लावून घेते. सगळ्यांना एकदम पण ग्लू लावायचा नाहीये. थोडा थोडा लाईन्समध्ये आणि थोडा गोलमध्ये असं लावून घ्यायचं आहे. पण थोडा वेळ सुकून द्यायचा आहे. 1-2 मिनिटं तरी वाट बघायची थोडी सुकण्यासाठी आणि त्याच्यानंतर आपण चिटकवायला सुरुवात करायची आहे. ह्याच्यासाठी पण मी येलो वूल घेतलेली आहे आणि स्टार्ट करताना पहिला बाहेरच्या साईडनी स्टार्ट करणार आहे आणि मग मी आतमध्ये जाणार आहे. शेप फक्त चेंज होऊन देऊ नका. शेप जसा आहे तसाच ठेवा. आतलं जे आहे ते आपोआप होत जातं. तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा. म्हणजे असे तुम्हाला नवनवीन पॅटर्न्स बनवता येतील आणि तुम्ही जर नवीन रांगोळी किंवा ही रांगोळी ह्याच्या आधीची दाखवलेली बनवली तर मला इन्स्टावरती नक्की फोटो शेअर करा. हे मी पूर्ण करून घेतलं होतं आणि आता हे शेवटचं जे पेटल आहे ते दाखवत आहे. ही दिसायला खूप सुंदर दिसते आणि पटापट होते आणि या रांगोळ्यांना जास्त खर्चही येत नाहीत. पण मार्केटमध्ये गेलात तर ह्या खूप महाग मिळतात. त्याच्यासाठी तुम्ही ह्या स्वतः बनवा आणि सगळ्यांना या नक्की आवडतील. आता हे येलो पेटल्स झालेले आहेत.
आता बाजूचे जे राहिलेले कॉर्नर्स आहेत ते आपण करणार आहोत व्हाईट कलरने. पण त्याच्या आधी मला ही ग्रीन बॉर्डर खूप कमी वाटली. म्हणजे आता पेटल्सचा जो आपला येलो कलरमध्ये भरल्यानंतर मला वाटलं की ही जी ग्रीनची बॉर्डर आहे ती खूप छोटी वाटतेय. त्याच्यासाठी मी अजून एक लाईन ग्रीन वूलनी वाढवतेय. त्याच्यामुळे प्रत्येक ग्रीनच्या बाजूने मी एक लाईन फिरवणार आहे आणि कट करणार आहे. आता याच्यामध्ये या साईडनी जायचंय, मध्ये प्रेस करून इकडे येऊन मग आपण ही वूल कट करून घेणार आहोत शेवटला. असं करत करत पाकळ्या पूर्ण कंप्लीट करणार आहे. ग्रीन थोडं जाड झाल्याने दिसायला छान दिसतं, म्हणून मी विचार केला की आपण असं करून बघूया. हे बघा, डार्क बॉर्डर झाल्याने खूप छान दिसतं दिसायला. आता मी हा जो राहिलेला आहे ट्रायंगल तिकडे मी व्हाईट कलर भरते. तुम्हाला अजून कुठले डिझाईन्स बघायला आवडतील का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि तुम्ही बनवल्याचे फोटो मला नक्की इन्स्टावरती शेअर करा. ह्याचं पण सेमच आहे, बाहेरून आतल्या साईडला जायचं आहे आणि मग मध्ये जायचं आहे. हे बघा, मी पूर्ण करून घेतलं आहे. खूप छान दिसते दिसताना. तुम्ही अशी कॅन्डल पण ठेवू शकता आणि नुसती कॅन्डल सुद्धा त्याच्यामध्ये ठेवू शकता, किंवा अजून तुम्हाला समई, दिवे काही जर ठेवायचे असतील गणपतीसाठी तर इथे ठेवू शकता. आता माझं नेक्स्ट व्हिडिओ या बँगल बद्दल आहे, ही मी दाखवणार आहे, तर हा व्हिडिओ बघायला विसरू नका. वुलन बँगल. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.